नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक 2023 साठी जी आपल्याला प्राधिकरणांना पसंतीक्रम द्यायचा आहे, त्यासाठी आपण लिपिक टंकलेखक 2023 प्राधिकरण ही व्हिडिओ सिरीज घेत आहोत। या व्हिडिओ सिरीजमधील हा आजचा 5वा व्हिडिओ आहे। आज आपण या जाहिरातीत असणारे एक महत्त्वाचा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्या अंतर्गत येणारी विविध प्राधिकरणे व त्यात असणारी एकूण 260 पदे याबद्दल माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर याआधी बनवलेले 4 व्हिडिओ बघितले नसतील, जे की एक्साइज डिपार्टमेंट, वैद्यकीय शिक्षण विभाग, धर्मादाय विभाग, धर्मादाय आयुक्तालय व अन्न व नागरी पुरवठा विभाग या विभागांचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत। ते जर आपण पाहिले नसतील तर आपल्याला विनंती आहे ते सुद्धा व्हिडिओ बघून घ्या, आपण सर्वांनी बघून घ्यावेत। विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण विभाग निवडलेला आहे त्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जवळपास 27 प्राधिकरणे आहेत। मित्रांनो, आपण फक्त एक व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवत नसून जे विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देताना फायद्याचं ठरणार आहे, ज्यातून विद्यार्थ्यांना एक दिशा मिळणार आहे, अशीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणत आहोत। त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण कोणत्या प्राधिकरणात म्हणजेच मंडळात कोणता जिल्हा येतो व कामाचे ठिकाण कोठे असते हे बघणार आहोत। तर त्याचबरोबर दुसरा मुद्दा प्रमोशन कसे होते, तर तिसरा मुद्दा या विभागांतर्गत बदली कशी होते। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा ही विनंती आहे, कारण हे जे प्राधिकरण आहे, एकूण 27 प्राधिकरणे असणारा हा विभाग आहे। आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सार्वजनिक बांधकाम विभाग हे ऑलरेडी खूप किचकट त्याची विभागणी महाराष्ट्रभर केलेली आहे। विविध मंडळांमध्ये हा काम करणारा विभाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा या विभागात कोणती कोणती प्राधिकरणे दिलेली आहेत ते बघून घेऊयात आणि त्यानुसार कोणत्या प्राधिकरणात कोणता जिल्हा येतो किंवा कोणती कार्यालये येतात हे बघून घेऊयात। मित्रांनो, मी जेव्हा या जाहिरातीचा विचार केला तेव्हा तुम्ही एक लक्षात घ्या, 8.13.2 हे पहिले प्राधिकरण नसणार आहे, 8.13.1 हे पहिले प्राधिकरण असणार आहे। परंतु मी जसे मला माहिती मिळत गेली आहे तसे प्राधिकरण घेतलेत। आपण आपल्या समोर व्हिडिओ बघताना एका साईडला जाहिरात ठेवावी ही माझी विनंती, ज्यामुळे आपल्याला जे प्राधिकरण झालेलं आहे ते टिक करता येऊ शकेल। मित्रांनो, हा विभाग मी जसं म्हटलं तुम्हाला एकूण 27 प्राधिकरणे आहेत। ही 27 प्राधिकरणे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आपल्या जाहिरातीत आहेत। तर या 27 प्राधिकरणांविषयी आपण अशा पद्धतीने माहिती घेणार आहोत। मी प्रत्येक स्लाइडवर ते प्राधिकरण एक मिनिट, मी रंग बदलतो पेनाचा। ते प्राधिकरण, त्यानंतर त्याच स्लाइडवर त्या प्राधिकरणांतर्गत येणारी कार्यालये अशा पद्धतीने माहिती घेतलेली आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण
प्रत्येक प्राधिकरणाची डिटेल माहिती घेऊयात. मित्रांनो, आपल्यासाठी पहिले प्राधिकरण मी निवडलेले आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की जर नाशिक असेल तर यात नाशिक जिल्ह्याचा समावेश होतो. नाशिक जिल्ह्याचा तर समावेश होतोच मित्रांनो, परंतु काही इतर सुद्धा तालुके किंवा जिल्हे यात सहभागी होतात. तर या प्राधिकरणाअंतर्गत जर आपल्याला हे प्राधिकरण मिळाले तर कोणत्या कार्यालयांमध्ये आपली नेमणूक होणार हे लक्षात घ्या. तर हे जे आहे आपले अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक हे आपले हे आपले प्राधिकरण आहे. या प्राधिकरणाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक, सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव, आदिवासी मार्ग प्रकल्प विभाग नाशिक, रोजगार हमी योजना सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक, सार्वजनिक बांधकाम रोजगार हमी योजना मनमाड ही विभाग कार्यालये आहेत. तर उपविभागीय कार्यालये नाशिक, इगतपुरी, निफाड, सिन्नर, देवळा, मालेगाव, सटाणा, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, चांदवड, मनमाड, येवला आणि नांदगाव या ठिकाणी विभागीय कार्यालये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक मिळेल तर आपल्याला या सर्व कार्यालयांमध्ये नेमणूक होऊ शकते. या कार्यालयांमध्ये ज्या कार्यालयात पद रिक्त असेल त्या कार्यालयात आपली नेमणूक होणार. मित्रांनो, लक्षात घ्या, फक्त 10 पदे आहेत आणि हे प्राधिकरण प्रत्येक वेगवेगळी आहेत. म्हणजे जर आपल्याला माहिती घ्यायची असली तर प्रत्येक प्राधिकरणाची वेगवेगळ्या पदानुसार माहिती घ्यावी लागणार आहे. आणि इतकी सर्व कार्यालये असल्यामुळे आपल्याला नाशिक जिल्हा मिळणार हे माहितीच आहे, पण या प्राधिकरणात कोणती कार्यालये येतात त्याची माहिती आपण इथे घेतलेली आहे. तर दुसरे प्राधिकरण आहे मित्रांनो अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ धुळे. या प्राधिकरणात 8 पदे आहेत. तर या प्राधिकरणाअंतर्गत कोणकोणती कार्यालये येतात ते आपण एकदा बघून घेऊयात. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ धुळे यात विभागीय कार्यालये येतात धुळे, शहादा, नंदुरबार, धुळे आणि धुळे. तर रोजगार हमी योजना सार्वजनिक बांधकाम मार्ग प्रकल्प ही कार्यालये याच्यात येतात. त्याच्यानंतर याची जी उपविभागीय कार्यालये कुठे कुठे आहेत बघा. धुळ्याला आहेत, साक्रीला आहे, शिरपूरला आहे, पिंपळनेरला आहे, शहादा तालुक्यात आहेत, धडगाव तालुक्यात आहेत, त्यानंतर मोलगीमध्ये आहे, अक्कलकुवा तालुक्यात आहेत, त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा आहेत, तळोदा तालुक्यात आहेत, नवापूर तालुक्यात आहेत, त्यानंतर शिरपूर, दोंडा, इर्चा, शिंदखेडा या तालुक्यांमध्ये आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, हा जरी विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम मंडळ धुळे असले तरी याचे कार्यक्षेत्र नंदुरबारमधील काही कार्यालयांमध्ये विस्तारलेले आहे. त्यामुळे धुळे या कार्यालयाची नियुक्ती कोणत्या कार्यालयात धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळ धुळे या प्राधिकरणाची नियुक्ती कोणत्या कार्यालयात होणार आहे ते आपण बघून घ्या. तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. मी पेज ज्या त्यावेळेला क्लिअर करत जाईन, आपण स्क्रीनशॉट घ्यावा. त्यानंतर पुढचं प्राधिकरण आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव. तर मित्रांनो, जळगाव या प्राधिकरणात कोणकोणती सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव या कार्यालयाअंतर्गत किंवा या प्राधिकरणाअंतर्गत कोणकोणती कार्यालये येतात बघा. तर पाचोरा, धडगाव, जामनेर, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, सावदा, अंमळनेर, चोपडा, एरंडोल, धरणगाव, सार्वजनिक बांधकाम विभाग पारोळा, जळगावमध्ये इतर कार्यालये जी आहेत त्या कार्यालयांमध्ये अंमळनेरला आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ही जी उपविभागीय कार्यालये दिसत आहेत आपल्याला, प्रत्येक प्राधिकरणाअंतर्गत उपविभागीय कार्यालये दिसत आहेत, ही साधारणपणे तालुक्याच्या ठिकाणी असतात.
तर ही कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. त्यामुळे आपली नियुक्ती तालुक्याला सुद्धा होऊ शकते किंवा जिल्ह्यात सुद्धा होऊ शकते. ज्या भागात ज्या कार्यालयात जागा रिक्त असतील त्या कार्यालयात आपल्याला पाठवले जाते. मित्रांनो, 7च फक्त जागा आहेत, त्यामुळे कोणत्या कार्यालयात आपल्याला पाठवण्यात येईल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि साधारणपणे कृषी किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयांमध्ये काम असं असतं, कारण यांच्या गोष्टी टेक्निकल जे कर्मचारी असतात, म्हणजे जे सिव्हिल इंजिनियर असतात, ते जेई किंवा एई म्हणतो आपण, त्यांची कामे खूप असतात आणि त्यांची आस्थापना सांभाळण्याचं काम हे प्रशासकीय टीमकडे असतं. त्यात मग लिपिक, वरिष्ठ लिपिक इत्यादी ही पदे येतात. त्यामुळे जिथे ज्या आस्थापनेत काम असेल त्या आस्थापनेत या कार्यालयातील लिपिकांना पाठवले जाते. एक विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या, मला एक मुद्दा क्लिअर करायचा आहे, तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आपण बघतोय सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव या प्राधिकरणाअंतर्गत सार्वजनिक उपविभाग यावल हे कार्यालय बघतोय. हे कार्यालय मित्रांनो जळगाव जिल्ह्याअंतर्गत किंवा जळगाव मंडळाअंतर्गत आहे. तर यावलला जे कार्यालय असणार आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल तालुक्याचं, ते यावल तालुक्याच्या ठिकाणी असणार आहे. आता 1 मिनिट तुम्ही पाठीमागचा धुळे परिमंडळ किंवा धुळे सार्वजनिक बांधकाम मंडळ एकदा बघा. यात तुम्हाला लक्षात येईल एक मिनिट सांगतो. यावल 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 कुठे गेले? यावल धुळे, शिरपूर, नंदुरबार, तळोदा, नंदुरबार, शहादा, नंदुरबार, तळोदा. ओके, ठीक आहे, इथे नाही आहे, आपण नंतर बघू. यानंतर आपण पुढील प्राधिकरण बघतोय, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूर. मित्रांनो, या प्राधिकरणासाठी एकूण 14 पदे आहेत. या 14 पदांपैकी आपल्याला कोणत्या कार्यालयात नेमणूक मिळू शकते हे आपण या पुढच्या चार्टवरून बघू. आपले हे प्राधिकरण झाले सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूर. तर मित्रांनो लक्ष द्या, या विभागात किंवा या प्राधिकरणाअंतर्गत 2 जिल्हे पूर्णपणे येतात. एक कोल्हापूर आणि दुसरा सांगली. तर इथली कार्यालय या कोल्हापूर आणि सांगलीमधली कार्यालये कोणती कोणती आहेत बघा. सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर याच्या अंतर्गत कोल्हापूरमध्ये कागल, हातकणंगले, शिरोळ, जयसिंगपूर ही कार्यालये येतात. शिरोळचं मुख्यालय जयसिंगपूरमध्ये आहे. त्यानंतर जो सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग आहे त्यात चंदगड, भुदरगड, गारगोटी, गडिंग्लज, आजरा, राधानगरी हे तालुके येतात. त्यानंतर जिथे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा ही कार्यालय आहेत. मित्रांनो एक लक्षात घ्या, सार्वजनिक बांधकाम उपविभाग पन्हाळा हे ऑफिस जर आपल्याला मिळालं तर त्याचं मुख्यालय कुठे आहे? कोल्हापूर शहरात आहे. तर हे आपण लक्ष दिलं पाहिजे की हा सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे त्याचं नाव वेगळं असू शकतं आणि त्याचं ऑफिस किंवा काम करण्याचं ठिकाण वेगळं असू शकतं. त्यामुळे मी तुम्हाला नंतर पण सांगणार आहे, आता सुद्धा सांगतोय, आपण एकदा या कार्यालयांना व्हिजिट केलेलं कधीही चांगलं असेल. प्रत्येक जिल्ह्यात जिथून आपण बिलॉंग करतोय त्या जिल्ह्यातल्या कार्यालयांना ॲटलिस्ट हेडक्वार्टर्सला आपण एकदा व्हिजिट करणं मी सजेस्ट करेन. त्यानंतर मिरजमधील कार्यालयात मिरज, सांगली, जत, कवठे महांकाळ, पलूस, कडेगाव ही उपविभाग येतात. तर पश्चिम विभागात, सांगलीतील पश्चिम विभागात इस्लामपूर, शिराळा, तासगाव, विटा, आटपाडी. त्यानंतर अजून एक गोष्टी आहेत. अजून एक विभाग जो आहे त्या अंतर्गत गडिंग्लज, सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापूर ही 4 कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये सुद्धा आपल्याला नेमणूक भेटू शकते.
आपण फोटो घ्यायचा असेल, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढील प्राधिकरण बघूया. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड. तर मित्रांनो, नांदेड या प्राधिकरणांतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुके जे आहेत, देगलूर, नायगाव, लोहा, मुखेड, हदगाव, कंधार आणि नांदेडमध्ये 2 कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालये या प्राधिकरणांतर्गत येतात. एकूण 8 पदे असणारा हे प्राधिकरण आहे. ज्यांना नांदेड जिल्हा हवा आहे त्यांनी हे सहज प्राधिकरण निवडू शकतात. त्यानंतर पुढचं प्राधिकरण आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला. एकूण या प्राधिकरणात देखील 8 पदे आहेत. तर या प्राधिकरणांतर्गत येणारे कार्यालय आपण बघूयात. सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला हे आपले प्राधिकरण आहे. तर या प्राधिकरणांतर्गत कोणकोणती कार्यालय येतात बघा. अकोल्यामध्ये 2 आहेत, उपविभाग क्रमांक 1, उपविभाग क्रमांक 2. त्यानंतर मूर्तिजापूर, अकोट, वाशिम, मंगरुळपीर, मालेगाव, कारंजलाड, रिसोड, मलकापूर, खामगाव, बुलढाणा, चिखली, देऊळराजा, त्यानंतर बुलढाणा, खामगाव, मेहकर हे इत्यादी कार्यालये या प्राधिकरणांतर्गत येतात. म्हणजेच या प्राधिकरणांतर्गत इतक्या कार्यालयात आपल्याला नेमणूक भेटू शकते. त्यानंतर पुढील प्राधिकरण कोणतं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर. या प्राधिकरणांतर्गत एकूण 9 पदे आहेत. तर कार्यालये कोणती आहेत ते बघून घ्या. हे प्राधिकरण आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर. या अंतर्गत कार्यालय बघा, अहमदनगरमध्ये उपविभाग आहे श्रीगोंदा, पारनेर, जामखेड, कर्जत, संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव, राजूर, अकोले, कोपरगाव, अकोले, संगमनेर इत्यादी कार्यालये या विभागांतर्गत या प्राधिकरणांतर्गत आहेत. म्हणजेच जर आपल्याला अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर हे प्राधिकरण मिळाले तर आपली नेमणूक या सर्व कार्यालयांमध्ये होऊ शकते. पाथर्डी, राहुरी, शेवगाव आणि नेवासा ही कार्यालये देखील याच प्राधिकरणांतर्गत येतात. त्यानंतर मित्रांनो पुढचं प्राधिकरण आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ औरंगाबाद. या प्राधिकरणासाठी फक्त 3 पदे आहेत. तर या प्राधिकरणांतर्गत कोणकोणती कार्यालये येतात ती बघून घ्या. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद शहरात आहेत, फुलंब्री आहे, पैठण आहे, सिल्लोड आहे, फरदापूर आहे, खुलताबाद आहे, पूर्व कन्नड, पश्चिम कन्नड ही 2 कार्यालये आहेत, वैजापूर आहे, गंगापूर आहे. त्यानंतर औरंगाबादमध्ये ही कार्यालये आहेत. मित्रांनो एक लक्षात घ्या, आता इथे जेव्हा पूर्व कन्नड, पश्चिम कन्नड असे 2 उपविभाग दिसतात तर मित्रांनो हे काय त्या टोकाला कार्यालय असणार नाहीयेत. म्हणजे पूर्वेला एक कार्यालय आणि पश्चिम टोकाला एक कार्यालय असं असणार नाही. कन्नड तालुक्याचं जे मुख्यालय आहे तिथेच ही दोन्ही पण कार्यालय असणार आहेत. जस्ट हे 1-2 विभाग असणार आहेत एकाच ऑफिसमध्ये, एकाच बिल्डिंगमध्ये. अशा प्रकारे ही कार्यालय असणार आहेत. जेव्हा इथं उत्तर औरंगाबाद, दक्षिण औरंगाबाद असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती एकाच ठिकाणी, एकाच प्रिमायसेसमध्ये कार्यालय असतात. त्यानंतर याच प्राधिकरणांतर्गत जालना जिल्ह्यातील सुद्धा काही ऑफिसेस याच प्राधिकरणांतर्गत येतात. तुम्ही या पेजचा देखील फोटो घेऊ शकता. त्यानंतर पुढचं प्राधिकरण आहे मित्रांनो अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली. मित्रांनो पूर्वी हे प्राधिकरण नागपूर चंद्रपूर की नागपूर यात कन्फ्यूज होतं, नागपूर विभागांतर्गत होतं. परंतु मध्ये हा एक विशेष मंडळ, गडचिरोलीसाठी विशेष मंडळ बनवलं गेलं. त्यामध्ये
कोणती ऑफिसेस येतात बघा. गडचिरोलीमध्ये 1 क्रमांक 2चं ऑफिस आहे. त्यानंतर वडसा, करखेडा, आरमोरी, कोरची, चारमेशी, धानोरा उत्तर, धानोरा दक्षिण, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, अल्लापल्ली 3 नंबरचं कार्यालय, अशी विविध कार्यालये गडचिरोली या मंडळांतर्गत येतात. मित्रांनो, या गडचिरोलीसाठी एकूण 6 पदे आहेत आणि ती कार्यालये ही आहेत. आपण एकदा स्क्रीनशॉट काढून बघून घ्या. माझा अजून एकदा आपल्याला रिक्वेस्ट असेल, आपण आपल्या जिल्ह्यातील या प्राधिकरणांना व्हिजिट केलेले कधीही उत्तम राहील. त्यानंतरचं प्राधिकरण आहे अधीक्षक अभियंता, किनारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, मुंबई. मित्रांनो, सर्वात कन्फ्युजिंग असणारा या प्राधिकरणांतर्गत किंवा या विभागांतर्गत सर्वात कन्फ्युजिंग असणारी ऑफिस जी आहेत ती मुंबई व कोकण या विभागात आहेत. मित्रांनो, अधीक्षक अभियंता, त्याअंतर्गत किनारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ मुंबई, एकूण या प्राधिकरणासाठी 10 पदे आहेत. तर मित्रांनो, या प्राधिकरणात कोणती ऑफिसेस येतात ते आपण एकदा बघून घेऊयात. हे आपले किनारी अभियंता बांद्र्याला हेडक्वार्टर आहे. त्या अंतर्गत ऑफिसेस कोणकोणती येतात? पतन अभियांत्रिकी विभाग, कोकण भवन. मित्रांनो, जिथे जिथे ज्या प्राधिकरणांच्या समोर कोकण भवन लिहिलेलं आहे ते लक्षात घ्या. याचे हेडक्वार्टर हे मुंबईमध्येच आहे. त्यानंतर यात कार्यालये कोणती कोणती येतात? अलिबाग, पतन अभियांत्रिकी उपविभाग अंधेरी, पतन अभियांत्रिकी विभाग रत्नागिरी, दापोली, त्यानंतर कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, देवगड. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला मी जे मगाशी धुळ्याचा आणि यावलचा जो फरक सांगणार होतो तो तुम्हाला इथे लक्षात येईल. मी ज्या कार्यालयांवर हायलाइट करतो हे लक्षात घ्या. भगवती बंदर उपविभाग रत्नागिरी, खन व सर्वेक्षण उपविभाग रत्नागिरी. मित्रांनो, ही 2 प्राधिकरणे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. म्हणजेच ही 2 कार्यालये, प्राधिकरणे नाही, या प्राधिकरणांतर्गत ही 2 कार्यालये रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. किंवा मालवण, देवगड ही सुद्धा प्राधिकरणे बघा. त्यानंतर आता आपण पुढचं प्राधिकरण बघणार आहोत. 1 मिनिट, म्हणजे परत येणार आहे मी. पुढचं आपण जे बघणार आहोत ते तुम्हाला लगेच क्लिअर होईल. हे बघा, अधीक्षक अभियंता रत्नागिरी, सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी या अंतर्गत येणारी कार्यालये बघा. मित्रांनो, यात सुद्धा तुम्हाला राजापूर, देवरुख, लांजा ही रत्नागिरीतील तालुके आहेत किंवा रत्नागिरी सुद्धा आहे. आणि मालवण, कुडाळ, सावंतवाडी ही सुद्धा कार्यालये येतात. म्हणजेच जर तुम्हाला हे प्राधिकरण मिळालं तर याचा हेडक्वार्टर कुठे असणार? रत्नागिरीला. पण तुम्हाला नियुक्ती या ठिकाणी, एवढ्या ठिकाणी मिळू शकते. देवरुख पासून सावंतवाडी पर्यंत तुम्हाला नेमणूक मिळू शकते. त्याचबरोबर जर तुम्हाला अधीक्षक अभियंता, किनारी अभियंता हे प्राधिकरण मिळाले तर याचं हेडक्वार्टर हे बांद्र्याला आहे. पण यात सुद्धा रत्नागिरी, मालवण, कुडाळ, देवगड ही प्राधिकरणे आहेत. मला हे का सांगायचं होतं, जे मगाशी मी यावल आणि जळगावचं शोधत होतो ते मी वाचताना कुठेतरी वाचण्यात आलं होतं म्हणून मगाशी शोधत होतो, ते तुम्हाला इथं क्लिअर होईल. मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभाग हा एवढ्या किचकट त्याची रचना आहे
की कुठल्या जिल्ह्यात, म्हणजे असं नाही आहे की हे जे मंडळ आहे ते मुंबई लिहिलंय तर हे फक्त मुंबईपुरतं मर्यादित आहे असं नाही आहे. त्याची काही ऑफिसेस, आता किनारी भागाची काही ऑफिसेस ही रत्नागिरी, मालवण, देवगड इथपर्यंत जाऊन पोचतात. त्यामुळे असं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे. म्हणून मी या प्राधिकरणामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला म्हणतोय. मी तुम्हाला जेव्हा एक्साईजचं व्हिडिओ बनवलेला तेव्हा म्हटलं नव्हतं की ऑफिसला व्हिजिट करा, किंवा जे धर्मादाय आयुक्तचं बनवलं तेव्हा म्हटलं नव्हतं की ऑफिसला व्हिजिट करा. पण याच्यात एवढं आहेत की या जिल्ह्यातले किंवा या मंडळमधलं त्या जिल्ह्यात आहे, त्या जिल्ह्यातली काही कार्यालय इकडे आहेत. त्यामुळे ही माहिती तुम्हाला कळणारच आहे. मी माझ्या परीने खूप चांगल्या पद्धतीने सांगतोय, पण तरीसुद्धा मी एकदा तुम्हाला इन्सिस्ट करेन की एकदा तुम्ही कार्यालयात व्हिजिट करा. त्यानंतरचं पुढचं प्राधिकरण जे आहे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अमरावती. मित्रांनो, आजचा थोडासा व्हिडिओ हा एक 40-42 मिनिटाचा होऊ शकतो. तुम्ही थोडंसं पेशन्सफुली या प्राधिकरणांकडे बघा, कारण यात जवळपास 27 ऑप्शन तुमचे झटक्यात, म्हणजे 280 जी प्राधिकरणं आहेत त्यातली 27 प्राधिकरणं तर इथेच याच एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला अजून या विभागांतर्गत आपले प्रमोशन कसं होतं ते सुद्धा बघायचं आहे. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अमरावती. एकूण पदे 7 आहेत. या 7 पदांना कोणत्या कोणत्या ऑफिसमध्ये नियुक्ती मिळू शकते आपण बघा. हे आपले सार्वजनिक बांधकाम मंडळ, हे आपले प्राधिकरण झाले. या प्राधिकरणांतर्गत कार्यालय बघा, अमरावतीमध्ये 2 आहेत, वरुड, मोर्शी. त्यानंतर हे अजून एक आहे अमरावतीमध्ये, अचलपूर, चांदूर बाजार, चिखलदरा. धारणीमध्ये 2 आहेत, 3 आहेत धारणीमध्ये एकूण. त्यानंतर बडनेरा, चांदूर रेल्वे, धामणगाव, तिवसा, दर्यापूर, सुजा इत्यादी कार्यालय या प्राधिकरणांतर्गत आहेत. म्हणजेच तुम्हाला जर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ हे कार्यालय किंवा हे प्राधिकरण मिळाले तर तुमची नियुक्ती ही इतक्या साऱ्या कार्यालयांमध्ये होऊ शकते. तुम्ही हवं असल्यास मी झूम करतो, याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतरचे पुढचे प्राधिकरण आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर. या चंद्रपूरमध्ये कोणकोणती, एकूण जागा 15 आहेत, तर ऑफिसेस कोणती कोणती आहेत किंवा कार्यालय जिथे नियुक्ती मिळू शकते ती किती कार्यालय आहेत ते बघून घ्या. सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर, तर यात देवरी, तिरोडा, गोंदिया, राजुरा, गडचांदूर, भद्रावती, गोडपिंपरी, चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर, नागबीड, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, सिंदेवाही, चंद्रपूर ही इत्यादी कार्यालये आहेत. म्हणजेच तुम्हाला जर हे प्राधिकरण मिळालं तर तुमची नियुक्ती या कार्यालयांमध्ये होणार आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, चंद्रपूरमध्ये, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये पहिला गडचिरोली विभाग मंडळ विभागून होते. परंतु नवीन गडचिरोली मंडळ बनवून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील तालुके टाकण्यात आले. परंतु काही कार्यालये इथे तुम्ही बघू शकता, गोंदियासारखी कार्यालये जी आहेत ती कार्यालये अजून देखील चंद्रपूरमध्येच ठेवलेली आहेत. त्यामुळे आपण प्राधिकरण निवडताना या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यानंतरचे पुढचं प्राधिकरण आहे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नागपूर. मित्रांनो, या प्राधिकरणासाठी 39 पदे आहेत आणि कार्यालये कोणती कोणती आहेत ते आपण बघूया. मित्रांनो, हे आपले झाले प्राधिकरण. या अंतर्गत नागपूरमध्ये एकूण 4 आहेत. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आमदार निवास उपविभाग. आपल्याला माहिती आहे की नागपूरला आपलं हिवाळी अधिवेशन नागपूरला होत असतं. त्यामुळे इथल्या आमदारांसाठी तिथे आमदार निवास आहेत, तो एक स्पेशल विभाग बनवलेला आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की किती हे डिस्पर्स्ड हा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. त्यानंतर नागपूर, सावनेर, काटोल, नरखेड, कळमेश्वर, काटोल, कुही, भिवापूर
नागपूर, उमरेड बांधकाम सामान्य रुग्णालय बांधकाम नागपूर इत्यादी कार्यालय आहेत. त्यानंतर पारशिवनी, मौदा, कामठी, रामटेक, भंडारा, गोंदिया. मित्रांनो, तुम्ही मागच्या स्लाइडमध्ये बघितलं असेल, एक कार्यालय होतं गोंदियाचं इथे, हे चंद्रपूरच्या प्राधिकरणात होतं. तर इथलं एक कार्यालय आहे गोंदियाचं, जे नागपूरच्या मंडळात येतं. त्यामुळे या बाबी आपण लक्ष देऊन बघितल्या पाहिजेत. त्यानंतरचं पुढचं प्राधिकरण आहे सार्वजनिक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणे. या प्राधिकरणात 5 जागा आहेत आणि कार्यालय आपण बघू शकतो. पुण्यामध्ये एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 एकूण 17 कार्यालये पुणे शहरात आहेत. तर राजगुरुनगर, मावळ, जुन्नर, घोडेगाव, हवेली म्हणजे हे पुन्हा पुणे सिटीच येतं, बारामती, शिरूर, इंदापूर, दौंड, मुळशी, सासवड, वेल्हा, चाकण, नारायणगाव, येरवडा इत्यादी ठिकाणी आपली नियुक्ती होऊ शकते. पुण्याचे प्राधिकरण जे आहे ते साधारणपणे पुणे जिल्ह्यात विभागलेलं आहे. हे एक क्लिअर म्हणजे पुणे जिल्ह्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. त्यानंतरचं प्राधिकरण आपण रत्नागिरीचं बघितलेलं आहे मगाशी कंपेअर करताना. त्यानंतर पुढील प्राधिकरण बघतोय आपण सार्वजनिक बांधकाम मंडळ मुंबई. या अंतर्गत कोणकोणती कार्यालये येतात बघा. सार्वजनिक बांधकाम मंडळ मुंबई हे प्राधिकरण झालं. याच्या अंतर्गत कार्यालये जी येतात ती सर्व कार्यालये मुंबई शहरातील आहेत. त्यात आमदार निवासाचा एक विभाग आहे. महाराष्ट्र सदन जे नवी दिल्लीला आहे ते कार्यालय सुद्धा या विभागांतर्गत येतं. इतका हा डिस्पर्स्ड आहे. मी पुन्हा सांगतोय की का डिस्पर्स्ड म्हणतोय किंवा का असा पसरलेला आहे की कार्यालय वाचून आणि त्याचं कार्यक्षेत्र हे अजिबात लक्षात येत नाही. मी तरी अजून एकदा, ही कदाचित दुसरी किंवा तिसरी वेळ असेल, कार्यालयाला व्हिजिट करा. आपल्या जिल्ह्याला आहे, आपल्या तालुक्याला आहे, एकदा कार्यालयाला व्हिजिट करा, तुम्हाला लगेच कळेल. त्यानंतरचं जे आपण प्राधिकरण बघतोय अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ औरंगाबाद. मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, याच्यात 3 पदे आहेत आणि औरंगाबादमध्ये कोणकोणते विभाग येतात ते बघा. सार्वजनिक बांधकाम मंडळ औरंगाबाद, त्यात आपण पैठण, सिल्लोड, फर्दापूर, गंगापूर, औरंगाबाद, मंठा, परतूर, घनसावंगी इत्यादी प्राधिकरण बघतो. बहुतेक हे प्राधिकरण डबल झालेलं आहे, असू दे. त्यानंतर अधीक्षक अभियंता रायगड सार्वजनिक बांधकाम मंडळ कोकण भवन. एकूण 6 पदे आहेत. तर कार्यालय बघून घ्या. पनवेलमधली कार्यालय आहेत. मुंब्रा, पेन, महाड, नागठाणे, उरण, कर्जत, पनवेल, अलिबाग इत्यादी ऑफिसेस या रायगड विभागांतर्गत येतात. याच विभागांतर्गत मुरुड, गोरेगाव, श्रीवर्धन, रोहा, महाड इत्यादी कार्यालये सुद्धा आहेत. मित्रांनो, त्यानंतर एक लक्षात घ्या, इतर काही प्राधिकरणे आहेत. तर ती प्राधिकरणे कोणती आहेत? एक, ज्या प्राधिकरणांच्या समोर विद्युत मंडळ असे लिहिलेले आहे. 2 नंबरला आहेत राष्ट्रीय महामार्ग. असे लिहिलेले आहे. तर विद्युत मंडळ जेव्हा मुंबई असेल
तर त्याचं कार्यक्षेत्र मुंबई असेल. त्यानंतर कोकण असेल, कोकण भवन, तर हे कोकण भवन मुंबईलाच असते. त्यानंतर संकल्पचित्र हे एक प्राधिकरण आहे. ते सुद्धा मुंबईलाच आहे. आता ज्या प्राधिकरणांसमोर राष्ट्रीय महामार्ग लिहिलेले आहे, ते प्राधिकरण जो जिल्हा लिहिलेला आहे पुढे, म्हणजे फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक अभियंता किंवा अधीक्षक अभियंता असे असेल, अभियंता औरंगाबाद. तर मित्रांनो, हे जे पुढे लिहिलेलं असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल किंवा नागपूर असेल, त्या ठिकाणी आपली नियुक्ती होणार. असंच सगळीकडे सगळ्या प्राधिकरणाला, जी राहिलेली 5-6 प्राधिकरण आहेत त्यांना हे लागू होतं. मित्रांनो, या विभागाची खूप वेळा पुनर्रचना झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मंडळांमध्ये बदल झालेला आहे. खास करून लातूर, गडचिरोली, उस्मानाबाद, नांदेड इत्यादी कार्यालयांमध्ये बदल झालेला आहे. तर आपण या कार्यालयांमध्ये एकदा व्हिजिट करणे अभिप्रेत आहे. साधारणपणे मी तुम्हाला कोणत्या प्राधिकरणात कोणती कार्यालये येतात व आपली नियुक्ती कोठे होऊ शकते हे सांगितलेले आहे. हे बघून तुम्हाला कळेल की आपण प्राधिकरण कोणतं निवडायचं आहे. त्यानंतर आपण व्हिडिओच्या पुढे जाऊयात. आपला दुसरा मुद्दा राहतो या प्राधिकरणाचे प्रमोशन कसे होते. तर मित्रांनो, लक्ष द्या. आपली नियुक्ती ही कनिष्ठ लिपिक या पदावर होत असते. या पदाचे प्रमोशन हे वरिष्ठ लिपिक होते. त्यानंतर प्रथम लिपिक होते. त्यानंतर अधीक्षक म्हणून आपले प्रमोशन होते. मित्रांनो, प्रथम लिपिक जे आहे त्याला आपण हेड क्लार्क म्हणू शकतो. वरिष्ठ लिपिक सिनियर क्लार्क. त्याचबरोबर मित्रांनो, काही कार्यालयामध्ये प्रशासकीय अधिकारी हे पद आहे. अधीक्षकचे प्रमोशन प्रशासकीय अधिकारी म्हणून देखील होते. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला वाटताना हे अधीक्षक हे पद म्हणजे सहज असं बोलता बोलता अधीक्षक होतो असं म्हणतो आपण. पण जेव्हा आपण अधीक्षक होत असतो तेव्हा एका कार्यालयाच्या आस्थापनेचे प्रमुख होत असतो. त्यामुळे हा विभाग प्रमोशनसाठी खूप चांगला आहे. त्याचबरोबर आपल्या तालुक्यात आता जसं आपण प्रत्येक वेळेला बघतो
की विभाग निवडला तर आपल्याला काय फायदा होणार असतो किंवा हा विभाग का निवडावा। पहिलं कारण, आपल्या जाहिरातीमध्ये अशी खूप कमी प्राधिकरणे आहेत। खूप कमी म्हणण्यापेक्षा फक्त 3च प्राधिकरणे आहेत, 3 किंवा 4 म्हणू शकतो आपण। तर यातलं पहिलं प्राधिकरण आहे महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय। दुसरा आहे पुरवठा शाखा, तिसरा आहे कृषी आणि चौथा आहे सार्वजनिक बांधकाम। या 4 कार्यालयांमध्येच आपल्याला आपल्या तालुक्यात नियुक्ती मिळू शकते। त्यामुळे हे प्राधिकरण आपल्याला आपल्या घराच्या जवळ ठेवायला मदत करू शकते। त्यानंतर या प्राधिकरणात वरिष्ठ पदे म्हणजेच वरिष्ठ पदे सिनियर क्लर्कची रिक्त आहेत। त्यामुळे प्रमोशन फास्ट होईल। हे झालं हा विभाग निवडण्याचे फायदे। त्यानंतर मित्रांनो एक लक्ष द्या, आपली बदली कुठे कुठे होईल। मी एकाच जाहिरातीवरून तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला एकाच प्राधिकरणावरून तुम्हाला पुढचं सगळं समजून सांगतो। जर तुम्ही अधीक्षक अभियंता रायगड सार्वजनिक बांधकाम मंडळ हे जर तुम्ही प्राधिकरण निवडलं आणि तुम्हाला ते प्राधिकरण मिळालं तर तुमची बदली ही जितकी कार्यालये आहेत याच कार्यालयांमध्ये तुमची बदली होणार आहे। असं कधीच होणार नाही की या मंडळाचा म्हणजे सर्कलचा लिपिक बदली होऊन औरंगाबाद सर्कलला जाईल। हे विभागीय प्राधिकरण आपण म्हणू शकतो किंवा लिमिटेड कार्यालयांपुरतं हे प्राधिकरण असणार आहे। तुमची निवड इथे झाली तर इथेच होईल। जरी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्रभर काम करत असला तरी या रायगडमधल्या किंवा रायगडच्या नियुक्ती प्राधिकरणात जो क्लर्क असेल त्याची बदली पुण्यात होणार नाही। त्याच्या अंतर्गत जी कार्यालये असतील तिथेच तुमची बदली होणार आहे। त्यामुळे अजून एक आपण पॉइंट म्हणू शकतो, 2 पॉइंट नंतर तिसरा पॉइंट, बदली जवळच होते। मित्रांनो, आपण अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये बदली, प्रमोशन आणि कार्यालय या 3 बाबींना धरून सार्वजनिक बांधकाम विभाग संपूर्णपणे समजून घेतलेला आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला यूट्यूबवर किंवा कोणत्याच टेलिग्राम चॅनलवर भेटणार नाही। ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला यूट्यूब किंवा टेलिग्रामवर शोधल्यावर ह्या जागा किती आहेत आणि हे किती आहे हे मिळेल, परंतु ही जी माहिती आहे कार्यालयनिहाय ही कुठेच मिळणार नाही। ही माहिती मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत। मित्रांनो, यासाठी मी तुमच्याकडनं काहीच अपेक्षा करत नाहीये। बरेचसे विद्यार्थी येत आहेत, व्हिडिओ बघतायत, परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे, आपण चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि
आपले जे इतर मित्र आहेत त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करून हा व्हिडिओ बघायला सांगा। मित्रांनो, जेव्हा प्राधिकरण, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, जेव्हा प्राधिकरणाची लिंक ओपन होईल किंवा प्राधिकरणाची पसंतीक्रम देण्याची लिंक ओपन होईल त्यावेळेला आपल्याला 7 दिवसात 280 प्राधिकरणं टॅकल करणं खूप अवघड जाईल। त्यामुळे मी जे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चार्ट बनवायला सांगितलाय, जसे जसे आपले व्हिडिओ बनत जातील तसा तसा तुम्ही तो चार्ट भरत चला। आत्ता जवळपास आपण पहिल्यांदा एक 90 पदे एक्साईजची, त्यानंतर 450 पदे वैद्यकीय शिक्षण, त्यानंतर 200 ते 250 पदे धर्मादाय, त्यानंतर साधारणपणे 1200 पदे, 1200 की 1300 आहेत एक्झॅक्ट आकडा आता बघून घ्या तुम्ही, पुरवठा विभाग, आजची 250 पदे, अशी जवळपास आपण 600, 500, 700, 900 आणि 2300 पदांची माहिती प्राधिकरण निहाय परत कार्यालय निहाय बनवून व्हिडिओ बनवून संपवलेली आहे। अजून सर्व प्राधिकरणांचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तुम्हाला कोणत्या शंका असतील किंवा तुम्हाला पुढचे प्राधिकरण कोणते पाहिजे आहे हे कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता। त्याचबरोबर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद। पुढील व्हिडिओ आपल्या चॅनलवर उद्या येईल, तोपर्यंत स्टे ट्यून। थँक्यू।